मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सायली आणि अर्जुन एक्स्पोला जाऊ नयेत यासाठी. नागराज विचार करू लागतो की एवढ्या रात्री मी आता वहिनीचं असं काय करू की जेणेकरून अर्जुन आणि सायली धावत पळत इथे येतील. ऍक्सिडेंट? नाही, एवढ्या रात्री ऍक्सिडेंट कसा करायचा. मी असं काहीतरी करायला पाहिजे की जेणेकरून वहिनी घाबरेल. त्याला लगेच सुचतं. तो म्हणतो आगच लावून टाकतो. असं म्हणून तो अंगणात जातो. ते करण्याच्या आधी तो हे चेक करतो की सुमन झोपली आहे की नाही. ती उठायला नको म्हणून तो त्यांच्या रूमची बाहेरून कडी लावतो आणि अंगणात येतो आग लावायला. अंगणात आल्यानंतर सगळा पालापाचोळा गोळा करतो आणि त्याला आग लावतो. तो पेटवून देतो आणि मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतो. काय हो देसाई, रोज बोंबलता ना आमच्या नावाने की आमचा कचरा तुमच्या अंगणात येतो म्हणून. बघा, पेटवूनच दिला, आगच लावली. बघा देसाई, बघा, आता येणार नाही आमचा कचरा तुमच्या अंगणात. आगच लावली मी, पेटवूनच दिला. असं मोठ्या मोठ्याने ओरडायला सुरू करतो. त्याचं बोलणं ऐकून प्रतिमा बाहेर येते आणि म्हणते, भाऊजी काय झालं, तुम्ही असे का ओरडताय. तेव्हा नागराज प्रतिमाला म्हणतो, हे बघ ना, ते देसाई रोज ओरडत असतात की आपला कचरा त्यांच्या अंगणात जातो म्हणून. हे बघ, मी आगच लावून टाकली, त्यांचा कचरा सगळा पेटवून दिला. तेव्हा ती त्या आगीकडे बघते आणि खूप घाबरते. ती घाबरली आहे हे बघून नागराज जास्त बोलायला लागतो. बघ ना, मी आगच लावून टाकली, बघ अशी आग लावली, अशी आग लावली ना की सगळंच जळून खाक होणार, सगळंच पेटवून दिलं मी. बघ कशी आग लावली मी. ती आग बघून प्रतिमा खूप घाबरते. तिला पाठीमागचं सगळं आठवायला सुरू होतं. धुसर आठवायला सुरू होतं. म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट कसा झाला, कशी आग लागली होती त्यांच्या गाडीला, परत महिपत आला, त्याने आग लागलेल्या काठीने कसं तिच्यावर वार केला, हे सगळं तिला आठवू लागतं. नागराज खात्री करतो की घरातून कोणी येत नाही ना, म्हणजे सुमन तर काय येणारच नव्हती, पण रविराज घरातून बाहेर येत नाही ना, खात्री करतो आणि प्रतिमाला आगीकडे ढकलून देतो. आगीकडे ढकलून केल्यानंतर प्रतिमा खूप घाबरते आणि ती ओरडायला सुरू करते, नको, मला जाळू नका, मला नको म्हणून ती खूप मोठ्याने ओरडू लागते. तिचं हे ओरडणं ऐकून रविराज बाहेर येतात आणि प्रतिमाला म्हणतात, प्रतिमा काय झालं, प्रतिमा नको घाबरूस, काय झालं. नागराजला म्हणतात, अरे नागराज, हे काय चाललंय सगळं. तेव्हा नागराज म्हणतो, अरे दादा, मी पालापाचोळा जाळला आणि आग बघून वहिनी घाबरली, मलाही काय कळेना काय झालंय. तेव्हा रविराज प्रतिमाला शांत करायचा प्रयत्न करतात. शांत हो प्रतिमा, काही होत नाही, मी आलोय, शांत हो असं म्हणत ते खूप वेळ तिला शांत करायचा प्रयत्न करतात. ती अचानक चक्कर येऊन पडते. आता तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, प्रियाचा आणि नागराजचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का, हेच पाहण्यासाठी, हेच जाणून घेण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग. असेच अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.